आष्टी गावामध्ये मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व 5 ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं ईद मिलनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आजच्या या ईद मिलनच्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, राहुल भैयाला, मला, इथलच्या आपल्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि मुस्लिम समाजाचे पदाधिकारी यांनी ईदनिमित्त या ठिकाणी ईद मिलनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. शिरकुंभा घेण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मुस्लिम समाजातला हा जो ईदचा कार्यक्रम असतो तो 4 दिवस 8 दिवस टप्प्याटप्प्यानं सगळीकडे अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा होतो. परतूरलाही कार्यक्रम झाला, मंठ्यालाही या 2-3 दिवसामध्ये मंठ्याच्या आपल्या मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी मंठ्याला सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला. मंठा नगरपालिकेचे काही मुस्लिम समाजाचे 4 नगरसेवक आणि हिंदूचे असे मिळून 12 नगरपालिकेच्या सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंठ्यामध्ये आपल्याला 2च सदस्य होते आणि 4 वरून आता आपण 14 वर गेलो. म्हणजे 2 सदस्यावरून आपण 14 वर गेलो. एक चांगला मोठा गट मंठ्यामध्ये सुद्धा, हिंदू नगरसेवक, मुस्लिम नगरसेवक, दलित नगरसेवक, सगळा ग्रुप भाजपमध्ये आला. मंठ्यातही आपलं बळ ताकद वाढलं आणि पुढच्या वेळाला नगरपालिकेला आपल्याला तिथं सत्ता आणता येईल एवढी ताकद निर्माण झाली. इथंही देशात वातावरण काही असू द्या, महाराष्ट्रात वातावरण काही असू द्या, पण इथं हे शहर हिंदू मुस्लिम आपण सगळे एकत्र येऊन या शहराच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र काम करतो. आणि इथंही 5 ग्रामपंचायतचे सदस्य आपले निवडून आले. परतूरला इंदिरानगर आहे, झोपडपट्टी आहे, तिथं हिंदू समाजाचे 150-200 मतं आहेत, पण तिथं आपल्या 3 उमेदवारांना हायेस्ट लीड मिळाली. म्हणजे 2000 मतं मुस्लिमाचे आपल्याला नगरपालिकेला मिळाले. की जे 2000 मतं नगरपालिकेला मिळाले ते विधानसभेला फक्त 400च होते. पण विधानसभा ह्या राज्याच्या प्रश्नावर असतात, लोकसभा ह्या देशाच्या प्रश्नावर असतात. आणि म्हणून राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा जेव्हा काही मुस्लिम समाजाचे सण असतात त्या सणाला पक्षविरहित आपण सगळे एकत्र येतो. हिंदू समाज, मुस्लिम समाज एकत्र येतो, एकमेकांच्या गळा भेट घेतात, एकमेकाला शुभेच्छा देतात आणि ईदच्या निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचा एकत्रित सार्वजनिक कार्यक्रम असतो. कधी कधी इंडिव्हिज्युअल कार्यकर्त्यांच्या घरी जातो आपण. पण आता एवढी संख्या झाली, सातवाना आहे, आष्टी आहे, इकडं नियर आहे, शिवली आहे, मंठा आहे, परतूर आहे, आपल्याजवळ आता हजारो कार्यकर्त्यांची संख्या झाली. आणि मग एक घरी जायचं तर एका गावाला आष्टीत जर घरोघर जायचं तर आपल्याला 2 दिवस लागतील, परतूरला 2 दिवस लागतील, आपल्याला मंठ्याला 2 दिवस लागतील. त्याच्यामुळं तुमचा वेळ खराब होऊ नये, माझाही वेळ खराब होऊ नये आणि सगळ्यांच्या एकत्रित जर भेटी झाल्या आणि हिंदू मुस्लिम एकत्र येऊन आपण एकमेकाला शुभेच्छा दिल्या, त्याच्यातून एक राष्ट्रीयत्वाचं वातावरण होत असतं. जसं आज ईदचा सण आहे तसं दीपावलीचा सण असतो, पाडवा असतो, वेगवेगळे हिंदूंचे सण असतात. त्यावेळाला मुस्लिम समाजाच्या वतीनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये, वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये, फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट, इंस्टाग्राम, मुस्लिम समाजसुद्धा हिंदू सणाच्या निमित्त हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात आणि